हे दृश्य आहेत वाडा तालुक्यातल्या डोंगरपाडा ह्या पाड्याची। एकूण 2 पाड्यामध्ये 30 घरांची वस्ती आहे। गेले कित्येक पिढ्यानपिढ्या हे लोक इथं राहतात। भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या ठिकाणी आज तरी त्यांना रस्ता नाही किंवा पूल नाही। मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे। त्यामुळेच पावसाळ्यात ते लाकडाचा पूल तयार करत आणि या पुलावरनं या शाळेतील मुलांचा जीव घेणा प्रवास सुरू होतो। खरं तर इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण समस्येकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही सुद्धा ह्या भारताचे नागरिक आहोत, मग तुम्ही आम्हाला वाळीत का टाकता, अशी प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांची आहे। शाळेतल्या अंगणवाडीतले विद्यार्थी यांनी आपल्या शब्दात मांडलेलं जी समस्या आहे ही समस्या इथले लोकप्रतिनिधी असतील, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम इंदुराणी जाखड असतील यांच्यापर्यंत पोहोचावी हीच आमची या बातमीच्या माध्यमातून तळमळ आहे। अपेक्षा आहे की त्यांची ही समस्या सोडवावी। दादू शाळेत जातो का? शाळेत जातो? आम्हाला पूजेत आम्हाला लाकड पुरावर जायत, आम्हाला पूल बुडतात, आम्हाला नाही, आम्ही घरीच राहतो तेव्हा। मग किती दिवस शाळा बुडते? शाळा किती दिवस बुडते मग? 3 दिवस। कितवीला तू शाळेत जातो? कितवीला जातो शाळेत तू? अंगणवाडीत मी अचूक आहो। अंगणवाडीत जातो। काय नाव तुझं? यस। पाऊस आल्यावर पूर येतो, आम्हाला जाताना नाही येतात, तेव्हा आम्ही घरीच येतो, तेव्हा आमची 4-5 दिवस आमची शाळा बुडते। इथं पूल झाला पाहिजे का तुम्हाला? हो। किती पोरं तुम्ही शाळेत जाता सगळी? किती आहेत मोठी? किती मोठी तुम्ही? 10-15 पोरं आहेत तुम्ही? तू कितवीला आहेस? 5वी। काय तुझं नाव? प्रीतम विठ्ठल वसावला। मला सांगा, हे तुमचं गाव कुठलं आहे, किती पाड्या आहेत आणि मग पावसाळ्यात तुमचा कसा सामना करतात? इथं पावसाळ्यात म्हणजे एवढं आमचं परिस्थिती खराब आहे ना, काय किती आमदार येऊन आश्वासना देऊन गेलं। मग इथले आमदार कोण आहेत आता? इथले आमदार आमचे दौलत दरोडा आहे, आणि किती वेळा त्यांना हा सांगितला का इथली जी आमची परिस्थिती आहे गाववाल्यांची, का जेव्हा पाऊस जर पूर्ण भरला तर पोरांची पण शाळा या ठिकाणी थांबते, कारण शिक्षण तर घेणं हे गरजेचंच होते। तेव्हा जर एखादा आमच्याकडे आता 5 दिवसापुरती एक लेडीज डिलिव्हरीचा पेशंट तिथून येताना डोलीत घेऊन या ठिकाणी रोड परत यावं लागलं, तर गाडीवाला पण सुद्धा या ठिकाणी घुसत नाही, तर इथलाच गाडीवाला असला तोच येतो। तर अशी आमची परिस्थिती आहे। असा सरकारका मागणं आहे का या ठिकाणी पूल झाला पाहिजे, कारण प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला दाखवला का अशी परिस्थिती आमची आहे। या ठिकाणी त्यांचा अधिकारी आज परत चेक करायला नाही आला का इथल्या गाववाल्यांची काय परिस्थिती आहे। किती आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आम्ही किती वेळा ठराव दिलं, सांगितलं का अशी आमची परिस्थिती आहे, अजून परत कोणी या ठिकाणी काहीच पुढं मागणी केलीच नाही। आश्वासन द्यायचं आम्ही पुढं पाठवलेलं आहे, पण आज परत काहीच या ठिकाणी झालेलं नाही। गावात जायला रस्ता आहे का? गावात जायला काहीच रस्ताच नाही आहे। हे 2 डोंगरपाडा आणि टोकरेपाडा या ठिकाणी तर रस्ताच नाही आहे। किती दोन्ही गावाची वस्ती आहे? जवळजवळ 30 घरांची वस्ती आहे, 15-15 घरं आहेत या साईड। काका मला सांगा, आता अनेक ठिकाणी रस्ते झालेले आहेत, सुधारणा होत आहेत, सरकार म्हणजे आपलं देश एका विकासाच्या मागावर जाते, पण आजसुद्धा ह्या गावामध्ये तुमच्या गावात आता पूल नाही आहे, हे नाही आहे, काय तुमची सरकारची मागणीकडे आता आहे तुमची? हो, इथे अशी परिस्थिती आहे का एवढा पाऊस झाला ना का असा रस्ता तर राहतच नाही, पण हा लाकडाचा पूल आहे ना हा पण पाण्यामध्ये निघून जातो, आणि इथे म्हणजे असा रस्ता होतो का इथे जायला कोणतीच सुविधा होत नाही, का मोठ्या माणसाला तर जायला तर जमतच नाही, लहान मुलाचं जमतच नाही, पण मोठ्यांना पण जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे। काही गावांना एवढे रस्ते झालेत। आता आमचा गरेलपाडा म्हणून एक गाव आहे, खूप जंगलामध्ये आहे, तिथे डांबरीकरण रस्ता झालेला आहे, लाईटीची सोय झालेली आहे, सगळ्याच सुविधा तिथे झालेल्या आहेत, सोलर बसवलेला आहे, आणि इथे आमचे या आपल्या चंदवलीचा हा डोंगरपाडा म्हणजे लास्सापाडा इथे आहे। अरे या गावामध्ये गावापासून रस्ता नाही आहे, तर या पाड्यापासून असे 4-5 पाड्या आहेत, त्या पाड्यांना रस्तेच नाही आहेत,
आणि इथे तर अशी परिस्थिती आहे का जरी पूल एखादा जर टाकून दिला असता किंवा एखाद्या मोठ्या मोऱ्या जरी टाकून दिल्या असत्या तरी पण काहीतरी आमच्या माणसांचं किंवा आमच्या मुलांचं शिक्षणासाठी किंवा आमच्या येण्या जाण्यासाठी किंवा काही धान्य किंवा कोणतं सामान आणायचं असेल ते नेण्यासाठी तरी मदत झाली असती. पण इथे अशी परिस्थिती झाली आहे काय ग्रामपंचायतमध्ये आम्ही तक्रार मांडली, पंचायत समितीमध्ये तक्रार मांडली, पण कोणीच याला इथे तयार नाही आणि बघायलासुद्धा तयार नाही ना. जेव्हा इलेक्शन आला तेव्हा आमची मतं त्यांना होत्याच काय तुमची मतं आम्हाला पाहिजेत, तेव्हा आम्हाला आमची त्यांना आठवण येते. आणि जेव्हा परिस्थिती अशी येते का आमचा रस्ता नसतो आम्हाला तेव्हा त्यांना कोणत्याच गोष्टीची आठवण येत नाही. मग त्यांना असं वाटावं का खरोखर ही व्हिडिओ बघून त्यांना समजावं का यांना खरोखर रस्ता द्यावा, यांना फारच गरज आहे. आणि इथे त्यांना आमच्यासाठी एक पूल तरी व्हायला पाहिजे. आत्ता मला सांगा का तुमची इथल्या आमदार असतील, खासदार असतील किंवा सरकारकडे काय तुमची मागणी आता? आता आमची ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की प्रत्यक्ष त्यांनी येऊन बघावं किंवा व्हिडिओ संदर्भात त्यांनी एक बघावं की खरोखर सध्याची परिस्थिती तरी काय आहे. कारण एवढं पावसाचं पाणी एवढं भयंकर पडलं जातं, कारण शहर बुडली जातात साहजिकच आहे. आणि आमचा गाव जर पाऊस पडला तर नालासुद्धा आम्हाला उतरवता येत नाही. आणि लहान मुलं जर शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये गेले तर आपण समजू शकतो की लहान आहेत ते. अगदी कोंडल्याच्या नंतर त्यांना आई पण बाजूला असते, त्या बाजूला असते आणि मुलं ह्या बाजूला असतात. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत ते बाजूलाच असतात. लहान मुलं कदाचित आई बघितली तर पुन्हा धावतच येते. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं तरी काय आम्ही? तर सरकारकडे निवेदन आहे, मागणी आहे की आम्हाला ते पूल तरी द्यावं, त्यांनी बांधून द्यावं. की जवळजवळ 3-4 किलोमीटर आमचा रस्ता मेन रस्त्यापासून लांब आहे, तिथनं पूर्ण कच्चाच रस्ता आहे, तो आजपर्यंत झाला नाही. आमच्या वडिलांच्या हयातीमध्ये तो रस्ता झाला होता डांबरिंग, आता तो पूर्ण खडी निघून बाहेर राहिले. आणि बाईकवरून यायचं तर असंच आहे की मोठी तर गाडी येणार नाही, सामान असलं तर 4-5 वेळा आम्ही रस्ते म्हणजे सामान गाडीवरून खाली पाडतो. अशा परिस्थितीतून आम्ही तिथनं येतो. ट्रॅक्टरमधून चिखल डोफ्यावर होतो आणि कसं यायचं आहे आम्ही तिकडनं? कारण जरा इलेक्शन आलं तर सगळेच राजकारणी धावत येत असतात, पण त्यांना ह्या वेळेमध्ये त्यांना असं का कळत नाही का गावाकडे तरी बघावं. आम्ही बाजूच्या गावांना जातो तर त्या गावांमध्ये अगदी टापटीपणा व्यवस्थित सगळं गाव दिसतो, विहिरीवरती अगदी डांबरिंग रस्ते आहेत. मग आमच्या गावात म्हणजे अगदी तुम्ही वाळीत टाकल्यासारखं आम्हाला वाटलं की आम्ही काय गुन्हा केलेला आहे. इलेक्शन वोटिंग आम्ही तुम्हाला अवश्य करतो वोटिंग, कारण आमची पण अपेक्षा आहे, कारण आमचा गाव तरी सुधारावा आणि असं सुशिक्षित नागरिक म्हणून आम्हाला आमची पिढी तरी सुधारावी. की आम्हाला असंच ठेवायचं आहे का? आम्ही असं राहिलो आमची लहान मुलंसुद्धा अशीच राहावी का? तर आमचं एवढंच निवेदन आहे. धन्यवाद. मुलं अंगणवाडीची मुलं लहान शाळेत आता इथूनची 2 किलोमीटर असेल अंगणवाडी, तिथे मुलं इथून नाला उतरून मुलं अंगणवाडीत जातात. जर 4-5 दिवस जर पाऊस पडला तर 4-5 दिवस पोरं आमची घरी असतात. पोरांना जर आहार जर नसेल भेटत मग पुरं उपस्थित होणार नाही का? होणारच ना. मग ते पोरांची काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे सरकारने. हे मान्यता जरा घेऊन ना ते बघून परिस्थिती घेऊन ना ते सांगला पाहिजे का हो हे गावाला अशी अडचण आहे तर ते देवा मुलांसाठी तरी द्या. पण इथले लोकप्रतिनिधी कोणी येत नाही का इथं? इथं कोणच नाही येत. म्हणजे आमदार साहेब नाही येत, कोणच नाही येत इकडे. निवडणुकीला येतात, निवडणुकाला त्यांना घरादारा सगळी दिसतात. पण असे परिस्थिती जर आली याची पावसाळ्याची परिस्थिती आली तर इकडं कोणीच नाही येऊन बघत नाही. समजा एखादा महिला आजारी पडली मग तिला न्यायचं, महिला आजारी पडली तर तिथूनची डोली बांधून मेन रस्त्यावर नेऊन ठेवायची. ते पण गाडीवालं बाहेरचं तर येत नाही, गावाचं असलं तर येतील, नाही तर मग बाहेरचं ते येणारच नाही. ते लगेच विचारतात रस्ता आहे का नाही असं. काय नाव तुमचं? सुनीता अनंता खरपडे. Subscribe for more content.